वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कसे आहेत? आय होप चांगलेच असणार. आज मी बघा कशी रेडी झाली आहे. गाडी घातली होती थोडीशी, कारण की मी चालली होती मार्केटला आणि थोडी व्हिडिओ पण काढायची होती, शूट करायचे होते, म्हणून साडी वगैरे घातली. पण त्याच्यानंतर माझं गळ्यातलंच आहे ना बघा, तेच रेडी होता आहे ना थोडंसं, म्हणजे त्याचा धागा तुटला. तर मग आता तुटला नाही म्हणत, ते वाढवायला चालली, कारण की मग अजून कामावर जायला निघाले मग नंतर विसरून जातं माणूस. बोलली त्याच्यापेक्षा मी जाऊन येते, त्या गळ्यातलं वाढवून येते. मार्केटला जाऊन तर आता एका माझ्या मैत्रिणीला बोलवलं आहे, तिचं संगती जाते. कारण की मार्केटमध्ये गेलं ना गाडी घेऊन तर मला गाडी लावायचं लय प्रॉब्लेम असतात, लय म्हणजे लय. तर मग आता हे गेले अंशूला सोडवायला ट्युशनला, तर आता मी जाते गळ्यातलं बनवते. चला भेटते तुम्हाला मार्केटमध्ये. व्हिडिओ घेता आला तर नक्की घे, नाही तर मग घरी आल्यावर भेटते तुम्हाला. चला पाकिट कुठं आहे माझं? काही काही ठेवत राहते ना. मला मार्केटमध्ये पाहिजे मिरची कुठून घेऊन गेली. सकाळी गेली तर डायरेक्ट संध्याकाळीच गेली. बंद कधी करायचं सांगा मला. 5 मिनिटांनी समोर द्या 440. पैसे पैसे चांगली सुकली आहे मावशी तरी मिरची. बस झाला, जाऊ दे बोलली. आणलंय बघा, किती भारी आहे तो, दाखव रे. आणि बघा मी काल गळ्यातलं बनवलं. थांब 1 मिनिट, बघा दिसतंय, जवळून दाखवते. काल माझं तुटलं होतं, मार्केटला गेली, त्याच्यानंतर मी एवढी म्हणजे 9 वाजता आलो. पहिले ना मार्केटला जायचं तर रोडावर पण एवढा सामान लागलेला असायचं नाही, तर एवढी मजा वाटायची घ्यायला. पण आहे ना रोडावर पण एवढा सामान असायचं ना, तर घ्यायला इच्छा व्हायची, काय काय घ्यायचं. पण काल गेलो आम्ही 9 कधी वाजले आम्हाला कळालं सुद्धा नाही. त्याच्यानंतर घरी आली तर मग व्हिडिओ काढायलाच टाईम नाही भेटला. कारण की कपडे वगैरे पण मी भिजून गेली होती, मला सुट्टी होती म्हणून मग मी कपडे भिजून गेली होती. अंशूचं नाटक बघा कसं चालू आहे. तर कपडे भिजून गेली होती, त्याच्यानंतर कपडे धुतले, भांडे घासले, मग सर्व विसरून गेली. ह्या पोराचे केक ठेवून फ्रीजमध्ये फ्रीज एवढं घाण झालं होतं. मग फ्रीज वगैरे साफ केलं. मग त्याच्यानंतर मी विसरूनच गेली, बोलली जाऊ दे शूट करता. आता दाखवलं बघा गळ्यातलं कसं करून आणलं, दिसत असेल तुम्हाला हे बघा. आणि हे मनी चमकीचे पहिले विनायचे 50-60 रुपये घ्यायचे, हे विनायचे 250 रुपये घेतले. म्हणजे विचार करा कुठं जमाना गेला. आजकाल 500ची नोट काहीच नाही आहे. आणि अंशूने बघा आज पेन दाखव रे, अंशूचा पेन बघा. पहिले याला असं शेक करायचं, दाखव, पाणी आहे त्या पेनमध्ये बघा, तुम्हाला दिसत असेल बघा. अजून दाखव दे, पेनमध्ये पाणी, म्हणजे कसे कसे पेन निघाले आहेत बघा. बाबा पहिले एवढे असे पेन नव्हते. थांबले उठे, माझ्या पोरगा मांडीवर बसून अख्ख्या पायाला. पहिला स्पेंट वाला कोणता? सेंट झी पेन. हे बोलतात पहिले जी पेन होतात, सेंट वाला नाही का? सेंट वाला. बुमर पेन माझ्याकडे पण होता ना. पण एवढं नाही बाबा, आताच काय काय निघालं विचार करा ना. तो पाण्यावाला पेन दाखव रे. तो मी तोडला, आता मी दाखव तरी, दाखव 1 सेकंड. काय काय निघालंय बघा ना. पाण्यावाला पेन निघालाय. अंशू आज बाहेर जेवण आला. आज त्याच्या डॅडींनी मसाला बनवायला काढला होता, थोडासा व्हिडिओ शूट केला बघा. कारण की कामावरून आली, त्याच्यानंतर बाजूच्या मावशी मसाला बनवत होत्या. त्यानंतर मला बोलतं वर्षा कर मग मिरच्या वगैरे साफ केल्यानंतर. नको ना बेटा, बेडवर पडतं ना ते पाणी. त्याच्यानंतर मी पण मसाला बनवायला टाकला, म्हणजे 1 किलोपर्यंत बनेन तो. 1.25 किलो मिरची टाकली. आता बघू, जर उद्या काही गरम मसाला त्याच्यात टाकता आला तर ठीक, टाईम भेटला तर. नाही तर मावशीच दळवा. बिचाऱ्या मावशींनीच मिरची वगैरे सर्व आणली होती, त्यांनी स्वतःसाठी आणली. मी कामावर आली, बोलली मावशी मसाला बनवता द्या मला थोडीशी. तर घे तू खरंच तुला. तर मग त्यांनी मला 1 किलो काढून दिले. पण मी बोलली नको मावशी, एवढी अर्धा किलो द्या, चव लागली मला. तर मग बघत तो मसाला मी पहिल्यांदा, कारण की माझी मावशी बनवायची मसाले 20-20 किलो बनवायची गावाला, तेव्हा लहान होतो आम्ही. तर मिरचीचे डेट वगैरे खुडायला लावायची. त्याच्यानंतर मम्मी मिरची वगैरे मावशीनेच सुकवली. आता उभी दुसरी बोलते
दुसरी एक मिरची आणून दिली, साफ करून दिली मावशीला, ते मी उद्या सुकवण आणि मग नंतर दळून पण आणेन. मग त्याच्यानंतर मी आज माझे 10 कधी वाजले कामावरून, मी 7:30 वाजता आली. हे सर्व बाहेर गेले होते, माझ्याकडे चावीच नव्हती. मग मी नंतर बाजूल्यांकडे जाऊन मला बसवावं लागलं. नंतर ते मावशीने मिरची वगैरे आणली, ते एकदम सुकलेली होती. मावशीला ते उद्या अजून थोडंसं ऊन दाखवते, उद्या दळून आणेन. आता त्या मावशीने उद्या मसाला आणला, मी नक्की तुम्हाला दाखवेन. तर बोलली बघू करून कसा होतो काय नाही, चांगला कसा लागतो घरी दळलेला मसाला. कसं मी रेडीमेड आणते, टाईम भेटत नाही. पण नंतर बोलली आता माझे तुम्हाला ते 7 ना 8 2.5 तास गेला माझा ते मिरची साफ करता करता. त्या मावशीला कधी 5-6 तासापासून साफ करत होत्या. हा बिट्टू, हे बघ मी याच्यावर बघ खरं कसं मसाला करणं पण हे बघ किती मम्मी, बघ डिफिकल्ट असतं आता ना. हा पेन आहे ना, याच्यामध्ये बघ आता काहीतरी होईल बघ, काहीतरी वरती खाली जाते. बघ याच्यामध्ये बघ, आता हा पेन आहे ना, असा काहीतरी वरती जातं बघ. म्हणजे विचार करा ना किती मसाला करणार. मग तर अख्खं ऊन आवर घ्या, त्या मिरच्या सुकवा, मग सर्व करा. आता बघू, आता त्या मावशी उद्या येणार, मी तरी साफ करून दिल्या. बोलली बिचारा मावशीने एवढं सुकवल्या बिकवल्या, आता पकड आपण मग साफ करून दिल्या. अजून एक दुसरी शेंगा बेडकी मिरचीची साफ करून दिली, बेडकी मिरची साफ करून दिली. आता त्या मावशी उद्या थोडंसं ऊन दाखवते 3 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर मग दळून आधी हात बघा माझे पिवळा, आंबा खाल्ला, हात धुतला तरी पिवळापणा गेला नाही. आणि हे दोघं बाहेर मी मिरच्या साफ करत होती म्हणून हे लोक काय खाऊन आलते तुम्ही? छोले कुलच्या खाऊन आलते हे दोघं जण. आता एवढी भूक नाही. आता मी भेंडीची भाजी, त्याच्यानंतर आंबा, चपाती खाल्ली मी. आता हे लोक कधी खातात नाही. आता वाजले 11:30 बघा. उद्या आणि बघू आता मिरची मसाला कसा बनवून येतो तुम्हाला नक्की दाखवेन. माझं गळ्यातलं विणलेलं तुम्हाला आणि आहे ना दाखवेन. मॅश 2 मिनिटं काढून दाखवते बघा. बघा मनी जवळून दाखवते. तिला वाढून आणली तर 250 रुपये घेतले तिचे बनवायचे. बघा मनी पूर्ण दिसत असते. एक खुशखबरी आहे, काय? उद्या माझा लास्ट पेपर आहे. हा, अंशूसाठी खुशखबर आहे. उद्या अंशूची लास्ट एक्झाम आहे, तर अंशूचा लास्ट पेपर आहे. तर उद्यापासून अंशूला सुट्टी पण लागणार. तर बघू आता अंशूला सुट्टी लागणार. मग अंशू जाणार भुरभुर कुठं 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 फिरणार. कोल्हापूर. ओ माय गॉड. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. जे नवीन असेल त्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. शेअर नक्की करा. बाय. हे बघा तो पेन पण किती मस्त आहे. ट्युशन त्याचे डॅडी झोपलेत आरामशीर. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. बाय बाय.